Basic implant course was very well structured and clinically oriented. The combination of online theory and hands-on and prosthetic part gives the full exposure of implant. Overall the experience was highly informative and overall experience was highly informative. It gives a lot of exposure and confidence building. What should we improve? Should sir, actually in this we lack the medical complications and the complication of the implants surgical that medical That we will cover. That we will cover. We do not cover fully in this the first day only, because otherwise you will not start. You will not take initiative. Okay. So before building confidence, you will lose confidence if we discuss complications very early. Actually, बहुत अच्छा था, कॉन्फिडेंस बिल्डिंग था मेरे लिए, बहुत नॉलेज एंड मेन थिंग वाज सर हैज गिवन हाउ टू रीड द CBCT with revision. That is main importance. That is I like. Thank you. Anil. After my graduation, this is my first course. I've come for implant course firstly. Implant was a very big surgery. I used to feel very scared of all these things. But when I came here, it was very simplified and easy. Sir made it very easy and simplified. All the theory and practical, it was in a short combo form, which made it easy to do it on the patient as well as on the hands-on. I got confidence to open up my clinic and start with the practice now. And overall was very knowledgeable and very easy to do. So made it very comfortable and very easy to do the procedures. इम्प्रूव्हमेंट काय करायचं आणखी? थोडंसं स्लो आज झालं तर दिस वर्कशॉप कुड बी फॉर 2 days, लाईक समथिंग. ओके. नमस्कार. सुरुवातीला मला असं सांगायचं की मी खूप वर्षापासून जवळपास 10-15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एक अनटच्ड पार्ट म्हणजे इम्प्लांट्स हा होता इतक्या वर्षापासून, की आपण सर्व प्रकारची प्रॅक्टिस करतो आहे, पण इम्प्लांटची प्रॅक्टिस काय आपण करत नाही, कन्सल्टंटच्याच बरोबर आपण करतो आहे. तर कन्सल्टंट करण्याच्या याच्यामध्ये अडचणी बऱ्याच येत होत्या, की सुरुवातीला की आपल्याला कॉस्टचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की कमीमध्ये आपल्याला काही इम्प्लांट प्लेस करता येणार नाही, कारण आपल्याला कन्सल्टंटला बोलून करायचं, त्यांची कॉस्टिंग असते, त्यांचं मटेरियलचं लॅबचं बिल वेगळं असतं, इम्प्लांटची कॉस्ट आहे सगळं मिळून ह्या गोष्टींचं वेगळा एक्झाम्पल होता. विशेष म्हणजे मला आई म्हणायचे की आपले पार्टिसिपंट्स कमी असल्याचं मला पॉझिटिव्हली मी आधीच प्रिपेअर झालो होतो. त्यामध्ये 2 दिवसाचा कोर्स ॲक्च्युली या 2 नाही 3 दिवसामध्ये कव्हर करायचा टॉपिक त्यानं एका दिवसात फुल्ली पॅक सकाळी 8 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत कव्हर केला. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त होतं, त्याच्यामध्ये पार्टिसिपंट कमी असल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट पाहता आली नाही, तर डिसेक्शन हॉलमध्ये जसं आपण बघतो ते कुठं चाललंय काय आपल्याला काही कळत नाही. बेसिक इम्प्लांटला मी त्याने प्रोस्थेटिक पार्ट पण एका म्हणजे सर्वच गोष्टी होत नाही जनरली. त्यातही पहिल्या दिवशी एक मेंटली आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी ऑनलाईन सेशन घेतलं, त्याचा पण खूप म्हणजे हे वाटलं की एक प्रिपेअर झालो आपण त्याच्यासाठी, आणि एवढा वेळ बसून वगैरे पण कंटाळा नाही आला. थोडं उभं राहिलं तर आणि म्हणजे मी ओरो सर्जन राहून इतकं काम केलं सुद्धा असून सध्या याच्या कॅन्सरमध्ये मला असं काही वाटलं नाही का मी मला काही मला या गोष्टी येत नाही कसं. सरांनी मला एकदम कॅज्युअली एकदम मला सगळ्या गोष्टीमध्ये एकदम हे केलं, सर्व प्रश्नांचं केलं. फक्त हा कोर्स जसा आता आपण म्हणजे याच्यात लॅकिंग मला एवढंच वाटते, तसंच 10 out of 10 काय अडचण नाही. पण मला एक याच्यात हे करायचं की आता आमच्यासारख्या प्रॅक्टिशनरला किंवा आता आपण जे आता इथं तरी थोडासा हे किंवा नवीन नवीन आणखी एक्सपोजर डायरेक्ट नाही, पेशंट आपल्याकडे रेडी आहे, तयार होत आहे, तर आपण डायरेक्ट जेव्हा चालू करू त्याच्यासाठी एक असिस्टिव्ह सपोर्ट असल्याशिवाय आपल्याला तो हे होणार नाही. जसं की काही पेशंट आता इथे पण आपण पाहिलं तर वेळोवेळी त्यांना पण केस करताना जे नॉलेज आणि टिपिकल सांगितलं त्याच्या खूप वेगळं थोडंसं मॉडिफाय प्रत्येकाच्या केसमध्ये करावं लागलं, त्याला इम्प्रेशन मध्ये पण करावं लागलं, इम्प्लांट प्लेसमेंट मध्ये पण करावं, आपला एक इम्प्लांटचा हे चेंज पण करावा लागला.
साईज त्या Size. याच्यानुसार मेजरमेंटनुसार, तर त्या गोष्टी चेंज करण्यासाठी आपल्याला तो असिस्टिव्ह सपोर्ट आपल्याला भेटावा, हां. पुढची अपेक्षा Yes. आपली. हो, आणि actually. पुढे चालून दुसरा जो सेशन आहे तो प्रॅक्टिकल ओरिएंटेड असा ठेवावा, बेसिकच इम्प्लांट पण मल्टिपल प्लेसमेंट ऑफ इम्प्लांट. हे जर आपल्याला डायरेक्ट इथं अंडर ऑब्झर्वेशन मध्ये करता आलं, हो, हो. हा भले पेशंट कसा राहील आपण करत राहू किंवा सपोर्टिंग हे असलं. फक्त एक फुल्ली सेशन की दिवसाला समजा एखादा इम्प्लांट 2 इम्प्लांट Yes. फुल याच्यामध्ये आपल्याला टाकायला भेटेल. तशा प्रकारचा जर कोर्स केला Yes. आमच्यासारख्या नवीन हा, म्हणजे रनिंग प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्याकडे पेशंट पण आहेत, त्यांना फक्त थोडक्यामध्ये की केस जास्तीत जास्त पाहिजे. केसेस करून हात साफ करण्याच्या हिशोबाने जर हा. कोर्स घेतला हा. तर तो चांगला अजून राहील चांगला आमच्यासाठी. राहील. ही एक रिक्वेस्ट आहे, Yes. त्याच्यावर थोडासा विचार करावा म्हणून. बाकी एकदम छान, बाकी जेवणाची सोय हा, सगळ्या सगळं गोष्टी, खूप छान बाकी होतं. हॉस्पिटॅलिटी खूप छान, मॅडमची पण मदत झाली हा, चांगल्या मॅडम प्रकारे. छान काम आहे. आणि एका दिवसामध्ये आणखी काय पाहिजे असं. हा, ऍक्च्युली म्हणजे अजून काय पाहिजे. थँक्यू. थँक्यू सर. आणि मी आता इतक्या वर्षापासून या फील्डमध्ये 8 वर्षापासून ओरल सर्जरीमध्ये आहे. तर मी करतो म्हणून ते माझं होतच आहे. मी कॅन्सरमध्ये पण काम केलं 3 वर्ष, आता कंटिन्यू काम करत आहे. पण इम्प्लांटकडे मी पडलोच नाही. पण ते मनीष सर होते एकदम ते फ्रेंडली असल्यामुळे ते मी एकदम इम्प्लांटचा कोर्स एकदम डिसिजन घेतला की नाही इम्प्लांट करायचं म्हणजे करायचं. नाही तर ते आता माझं राहून गेलं असतं. थँक्यू मनीष सर. सिस्टीम पण सगळ्या ते पण हे केले आणि ग्राउंड लेवलला जे अडचणी येतात त्या हिशोबानं सांगितल्यामुळं खूपच व्यवस्थित सगळं वाटलं.